प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रिय महान नावामध्ये मी आपणा सर्वांचा आजच्या संदेशामध्ये मनपूर्वक स्वागत करीतो. प्रियानो, आपण देवाच्या वचनाकडे कान दिलेला आहे आणि परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनामध्ये एका चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियासारखं परमेश्वर पेरणी करत आहे. आणि परमेश्वर विश्वासू व न्यायी आहे. तो तुमच्या जीवनामध्ये नक्की तुमच्या विश्वासाच्या द्वारे हंगामाचे आणि चांगले दिवस तुम्हाला दाखवील. या आजच्या वचनाकडं आपण विशेष करून लक्ष देऊया. आजच्या वचनासाठी पवित्र शास्त्रातून नवा करार लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 39 ते 45 ही वचनं आज आपण काळजीपूर्वक वाचूया, ऐकूया. नक्की परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये या वचनाच्याद्वारे तुमच्या विश्वासाला तो वाढवण्यास आणि अनेकांचं तारण करण्यास ही वचनं कारणीभूत ठरतील. पवित्र शास्त्रातून लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 39 ते 45. त्याच दिवसात मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुदाच्या एका नगरात निघून गेली आणि जकर्याच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवंदन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवंदन ऐकताच बालकाने तिच्या उदरात उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हे मला कोठून. पहा, तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानी पडताच बालकाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास धरिला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. प्रियानो, यामध्ये लूक 1:45 मधलं जे वचन आहे ते फार महत्त्वाचं आहे. या वचनावर आजचा संदेश आहे. या संदेशाचं नावच असं आहे, लूक 1:45. जिने विश्वास धरिला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. प्रियानो, बायबलमध्ये विश्वास हा महत्त्वाचा मोठा भाग आहे. कारण आपला देव विश्वासाचा पिता आणि उत्पादक आहे. आपल्यास ठाऊक आहे की अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्वाचं गणलं गेलं. त्याला विश्वासाचा पिता म्हटलेलं आहे. प्रियानो, परमेश्वर मनुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाहतो तर तुमचा आणि माझा देवावरला विश्वास. आम्ही देवावर विश्वास ठेवावा. आम्ही विश्वासानं प्रार्थना करावी. आम्ही विश्वासानं परमेश्वराची भक्ती करावी. आम्ही जे काही सत्कर्मे सुवार्ता कार्य करतो ते विश्वासाने करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून विश्वास हा जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तारू शकतो, वाचवू शकतो. तुमचं आरोग्य आणि तुमचं आयुष्य सुस्थितीमध्ये राहण्यास सहाय्य करतो. या घटनेमध्ये मला पाहायला मिळतं की मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुदाच्या नगरात निघून गेली आणि जकर्याच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवंदन केलं. आपणास ठाऊक आहे की जकर्या आणि अलिशिबा हे लूक शुभवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये 5व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जकर्या नावाचा कोणी याजक होता. त्याची बायको अरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने धार्मिक होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञाविधी निर्दोषपणे अनुसरणारी होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातही झाली होती. एकदा असे झाले की
तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे याज्ञिकी करत असता याज्ञिकीच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी आली. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जकर्या घाबरला व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी बायको अलिशिबा ईजपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. तुला आनंद उल्हास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोकांस आनंद वाटेल. पहा, जकर्या आणि अलिशिबा हे एक याजकीय सेवा करणारं कुटुंब आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं. देवाच्या दृष्टीनं ते धार्मिक होते, परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक उणीव ही होती की जकर्याची पत्नी अलिशिबा ही वांस होती. या उभयतांना मूलबाळ नव्हतं. मात्र प्रियजनानो, आज मी देवाचा सेवक या शास्त्रातून आपल्याला सांगू इच्छितो की परमेश्वरानं त्यांना दिलेली जी सेवा होती, याजकीय सेवा, ते याज्ञिकी म्हणजे परमेश्वराच्या सभास्थानात जाऊन ते याज्ञिकी करत असत. म्हणजे पवित्र स्थानात जाऊन धूप जाणं, लोकांसाठी मध्यस्थी करणं, या गोष्टी करत होते. आणि अशा वेळेला बाहेर लोकांचा समुदाय प्रार्थना करीत असे. पहा प्रियानो, जकर्या आणि अलिशिबा धार्मिक होते. परमेश्वराने त्यांना सभास्थानातील ही याज्ञिकीची उपासनेची सेवा दिली होती. ते देवाच्या दृष्टीनं नीट सरळ होते. त्यांची जबाबदारी ते पूर्ण करत होते. त्यांच्या जीवनामध्ये मात्र एक उणीव होती की त्यांना मूलबाळ नव्हतं. परंतु आज सांगायला मला आनंद वाटतो की प्रियानो, जरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मूलबाळ नव्हतं, अलिशिबा वांस होती, परंतु या उभयतांनी परमेश्वराला कधी दोष दिला नाही, ना कुरकुर केली नाही. अलिशिबेनं आपल्या नवऱ्याला दोष दिला नाही किंवा जकर्यानं आपल्या पत्नीला दोष दिला नाही, आणि या उभयतांनी परमेश्वराला देखील दोष दिला नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की जे परमेश्वराने दिलेली त्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती, ते मात्र ते उत्तमरित्यानं निभावत होते. प्रियजनांनो, आज ज्या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला नेमलेलं आहे, मंडळीमध्ये दिलेली सेवा असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करत असाल, शैक्षणिक ठिकाणी काम करत असाल, ज्या संस्थेमध्ये काम करत असाल, परमेश्वर तुम्हाला ज्या ठिकाणी नेमलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं काम तुम्ही विश्वासाने करा, कुरकुर न करता करा. नक्की परमेश्वराचा समय तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी ठरलेला आहे. विश्वासानं ही उभयता जकर्या आणि अलिशिबा याज्ञिकीची सेवा मंडळीत सभास्थानात करीत असे. परंतु शास्त्र सांगतं की जकर्या प्रार्थना करत असे आपल्या पत्नीसाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, मुलासाठी. कारण तिथं लिहिलेलं आहे 13व्या वचनामध्ये, देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी बायको अलिशिबा ईजपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. पहा, जकर्या प्रार्थना करणारा, स्तवन करणारा, इतरांसाठी मध्यस्थी करणारा असा होता. पुष्कळदा आम्ही देवाला म्हणतो, देवा तुला दिसत नाही काय? तुला माझ्या उणीवा, माझ्या कमतरता, माझ्या गरजा ठाऊक नाही काय? आणि प्रियानो, आम्ही आमचा वेळ आणि वय वाया घालवतो. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, जकर्या आणि अलिशिबाच्या जीवनाकडे पहा. परमेश्वर त्यांना नेमलेलं आहे. उपासक, सभास्थानामध्ये याजकीय सेवा आहे. देवानं दिलेली जबाबदारी पूर्ण करतच आहेत आणि मात्र प्रार्थनेचं, उपासनेचं जीवन ते जगत आहेत. आणि योग्य समय परमेश्वरानं त्यांच्यासाठी आणला. जकर्यासाठी परमेश्वरानं देवदूत पाठवून त्याला आनंदाची बातमी दिली, जकर्या भिवू नको, तुझी पत्नी अलिशिबा ईजपासून तुला पुत्र होईल आणि त्याच्या जन्मानं पुष्कळ लोकांना आनंद वाटेल. तू त्याचं नाव योहान ठेव. प्रियानो, जेव्हा ही घटना घडलेली आहे, जकर्यानं या गोष्टीमध्ये थोडासा संशय प्रियानो बोलून दाखवला. आम्हाला पाहायला मिळतं
18व्या वचनात, तेव्हा जकर्या देवदूताला म्हणाला, हे कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी बायकोही वयातीत आहे. पुष्कळदा परमेश्वर आम्हाला अभिवेचन देतो, आशीर्वाद देण्याचा, परिपूर्णता करण्याचा, परंतु आम्ही आपल्या विश्वासामध्ये कधी कधी कमी पडतो. जकर्यानं या ठिकाणी त्याची जबाबदारी विश्वासानं तो करत होता, परमेश्वराची सेवा, आराधना, सर्व काही प्रार्थना. मात्र जेव्हा अकस्मात देवदूताचा हा आनंदाचा संदेश प्राप्त झाला, तेव्हा त्यानं आपल्या परिस्थितीकडं, आपल्या वयाकडं, म्हातारा झालेल्या शरीराकडं त्यानं पाहिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, मी तर म्हातारा झालेलो आहे आणि मग हे कशावरून समजू. बायबल देवाचं वचन सांगतं, देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझवर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवायस मला पाठवण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, त्यानं ते स्वीकारलं. मात्र 20व्या वचनातील, पहा हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुझ्याने बोलवणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होणाऱ्या माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाहीस. प्रियानो, परमेश्वर वचन पाठवून कार्य करतो. परमेश्वर आपला देवदूत पाठवून कार्य करतो. परमेश्वर सेवक संदेष्टे पाठवून कार्य करतो. परमेश्वर पवित्र आत्मा पाठवून कार्य करतो. परमेश्वर आपलं वचन पाठवून कार्य करतो. आज तुमची जबाबदारी ही आहे की तुम्हाला दिलेली जी परमेश्वरानं जबाबदारी आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, तुम्ही करत असलेली नोकरी, उद्योग, त्यामध्ये तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासू राहा. मात्र आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराला प्रार्थना करणं, त्याच्या भक्तीमध्ये राहणं, त्याच्या सभासनात जाणं आणि त्याला आपल्या गरजा कळवणं ही आमची जबाबदारी आहे. जकर्याने अलीशेबानं ते प्रामाणिक केलं आणि म्हणून परमेश्वरानं आपला देवदूत पाठवून त्यांना सुवार्ता सांगितली की तुम्ही माता पिता होणार आहात. परंतु त्यानं संशय बाळगला, त्यानं प्रश्न केला आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, तुला मूल होईल, परंतु तो होईपर्यंत तू मुका राहशील. आणि प्रियानो, ही घटना घडल्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेत नावे नगरास एका कुमारीकडे गब्रिएल दूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावे पुरुषाला वागदत होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आत तिसकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझबरोबर असो, स्त्रियामध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली. पहा, 6 महिन्यानंतर परमेश्वरानं गॅब्रिएल या देवदूताला अनेका व्यक्तीकडे म्हणजे मरियेकडे पाठवलं. जी मरिया दाविदाच्या घराण्यातील पुरुष जो योसेफ होता त्याला वागदत होती. आणि परमेश्वरानं तिला पाहिलं की ती कुमारी आहे, ती पवित्र आहे, तिचं जीवन नीतिमान आहे आणि मग परमेश्वराची कृपा तिच्यावर झालेली आहे. म्हणून देवदूत आत येऊन तिला म्हणतो, हे कृपा पावलेले प्रभू तुझवर असो. आणि मग ती पण घाबरली या बोलण्यानं आणि अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली. 30वा वचन, देवदूतांनी तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल? जसा जकर्यानं प्रश्न केला, मी म्हातारा आहे, हे कसं होईल? मरियेचा प्रश्न मात्र हा होता की तिला हे ठाऊक होतं, वास्तवता, की एक बाळ जन्माला येण्यासाठी स्त्री आणि पुरुषांची दोघांची आवश्यकता आहे. हे मानवी सत्य आहे. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराचा शब्द हा रचना करणारा शब्द आहे. परमेश्वराचा आत्मा हा आकार देणारा आहे. पवित्र शास्त्रात उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं, देव शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. देवाचा शब्द हा क्रियाशील आहे, कृतिशील आहे. देवाच्या शब्दानं माझ्या प्रियानो
आणि गोष्टी निर्माण होतात. परमेश्वराचा शब्द निर्माण करणारा शब्द आहे. आणि म्हणून या घटनेत आम्हाला पाहायला मिळतं की मरियेला देखील ती वास्तवता सांगत आहे की हे कसं होईल. कारण ती पुढे म्हणते, ती त्याला म्हणत आहे की मी कशी आहे, मी पुरुष पाहिलेला नाही, मला पुरुष ठाऊक नाही. तिने आपलं रहस्य सत्य देवदूतापुढे परमेश्वरासमोर हे रिकामं केलेलं आहे. आणि प्रियानो, मला सांगायला आवडेल की ह्याच गोष्टी परमेश्वर पाहतो. परमेश्वर तुमची जात, धर्म, तुमची परिस्थिती, गरीब श्रीमंत, रंग काळा गोरा हे पाहत नाही. परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करतो जे नम्र मनाचे आहेत. परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करतो जे देवाचं वचन ऐकून विश्वास ठेवायला तयार आहेत, जे परमेश्वराला शरण येण्यास तयार आहेत. मरिया माझ्या प्रियानो कबुली देते की मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील. याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा प्रियानो, मरियेला किती मोठा आनंद झाला असेल की तिच्या गर्भाशयामध्ये देवाचा पुत्र, परात्पराचा पुत्र, देवाचा पुत्र, परात्पर परमेश्वर जन्मास येणार आहे. किती मोठा आनंद झाला असेल. माझ्या प्रियानो, जेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकून, तुमची उपासना, तुमची भक्ती, तुमचं समर्पण पाहून जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंदी होतो, तेव्हा देव आपलं वचन पाठवून, आपलं अभिवचन पाठवून तुमच्या जीवनात अद्भुत काम करण्यास तो तयार होतो. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे तुमच्याशी बोलेल. पवित्र शास्त्रातल्या वचनाद्वारे बोलू लागतो. तुमच्याकडे सेवक संदेष्टे येतात आणि परमेश्वर त्यांच्या मुखाद्वारे तुमच्याशी बोलतो. चांगल्या गोष्टी, अद्भुत गोष्टी, तुमच्या लाभाच्या गोष्टी, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसात तुमची होणारी भरभराटाच्या गोष्टी परमेश्वर एक सुवार्ता म्हणून तुम्हाला कळवतो. आपली जबाबदारी आहे की होय प्रभू, तू माझ्या जीवनात कार्य कर. होय प्रभू, मला या प्रसंगातून तू बाहेर काढ, मला या अडचणीतून, समस्यातून तू उठव. तर शास्त्र सांगतं परमेश्वर आम्हाला उकिरड्यावरून उचलून, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा परमेश्वर आहे. परमेश्वराने दाविदाला मेंढरांच्या मागून उचललं आणि त्याला मेंढपाळाचा राजा केलं. माझ्या प्रियानो, परमेश्वर प्रसंग आणि जीवन बदलणारा देव आहे. आज तो गॅब्रिएल देवदूताला पाठवून मरियेशी संवाद आणि संभाषण करत आहे. भिवू नकोस, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव आणि तोच आपल्या लोकांना पापापासून तारणार आहे. त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की प्रभूनं तिला एक खात्री देण्यासाठी 36व्या वचन सांगितलं, पहा तुझी नातलग आलिशिबा इलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला 6वा महिना आहे. देवाचं कोणतंही वचन असमर्थ होईल असं नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिसपासून निघून गेला. आजच्या संदेशामध्ये आपण पाहत आहोत की प्रियानो, जिने विश्वास धरिला ती धन्य. जेव्हा या सगळ्या गोष्टी तिने ऐकलेल्या आहेत, देवाचा देवदूत तिच्या घरामध्ये आत येऊन तिला दर्शन देत आहे, तिला आनंदाची सुवार्ता सांगत आहे, तारणारा तुझ्या उदरी जन्माला येत आहे. परंतु तिला ह्या गोष्टी पाहून ती भयभीत झालेली आहे. तिने आपलं मन अंतकरण उघडलेलं आहे की मी प्रभूची दासी आहे, मी कुमारी आहे, मला पुरुष ठाऊक नाही. परंतु परमेश्वराचं वचन, देवदूत म्हणतो, देवाची कृपा तुझवर झालेली आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही आपलं पवित्रतेचं, धार्मिकतेचं, नीतिमत्वाचं जीवन जगू लागतो, प्रसंग किती बिकट असो, परिस्थिती काही असो, समय बदलणारा परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या समयाप्रमाणे काम करतो. आज तुम्ही कोणत्या बाबतीमुळे भयभीत झालेला आहात? कर्जामुळं, आजारपण, दबाव, कुटुंबामध्ये असणारा त्रास, मुलांच्या समस्या, भिवू नका. आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की माझं वचन असमर्थ होत नाही. आणि म्हणून या
कुमारी मरियेच्या जीवनामध्ये ती महत्त्वाचा भाग कोणता आहे तर ती 38व्या वचनात म्हणती, ती मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रियानो, जेव्हा परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येतं, जेव्हा देवाचा आत्मा तुम्हावर येतो, जेव्हा देवाचा अभिषेक तुम्हाला होतो, तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुखानं ते वचन ऐकून स्वीकारणं आणि प्रभूला म्हणणं, प्रभू मी इथं आहे, माझ्या जीवनात तू कार्य कर, माझं जीवन बदल, माझा स्वभाव बदल, माझे विचार बदल, माझा मार्ग बदल. माझ्या प्रियानो, जेव्हा तुम्ही प्रभूला आपलं मुख उघडून कबूल करता की होय प्रभू, आजचा संदेश माझ्यासाठी आहे, प्रभू हे तुझं वचन कार्य करण्यात प्रबल आहे. प्रियानो, आजचा हा वचन संदेश ऐकत असताना आज परमेश्वर तुम्हाशी बोलत आहे. आज परमेश्वर म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, मी तुला उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवेन, माझं वचन पाठवून मी तुला या व्याधीतून बरं करणारा देव आहे, मी तुला या परिस्थितीतून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. आज या वचनाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाशी बोलत आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, भयभीत होऊ नका. कोणत्या आजारानं तुम्ही ग्रस्त आहात, आज येशूच्या नावामध्ये आजार तुमच्या शरीरातून निघून जात आहे. आज येशूच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आणत आहे. आज येशू ख्रिस्ताचे वचन तुमचं बिछाना बदलण्यास, तुमचं प्रसंग बदलण्यास आज परमेश्वर कार्य करत आहे. कारण शास्त्र सांगतं लूक 1:37 मध्ये, देवाचं कोणतंही वचन असमर्थ होईल असं नाही. आणि म्हणून आज मी देवाचा सबक तुम्हाला सांगू इच्छितो. देवाचं वचन तुमची परिस्थिती बदलण्यास, तुमचं जीवन बदलण्यास, तुमचं आयुष्य बदलण्यास समर्थ आहे. मात्र मरियेसारखं आम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो. तिने म्हटलं, हे परमेश्वर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि त्यानंतर ती त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील जकर्या आणि अलिशेबेच्या घरी गेलेली आहे. ती म्हटली नाही उद्या बघू, नंतर बघू. परमेश्वराने जे तिला कन्फर्मेशनसाठी सांगितलं होतं, तुझ्या घरा नातलगामधली अलिशेबा गरोदर आहे आणि तिला 6वा महिना आहे. तिला आनंद झालेला आहे. पहिली गोष्ट, तिनं देवाचं वचन स्वीकारलं. दुसरी गोष्ट, तिनं देवाला आपलं जीवन समर्पण केलं. आणि तिसरी गोष्ट, तिनं विश्वासानं कृती केली. माझ्या प्रियानो, बायबल देवाचं वचन रोम 10:17 मध्ये लिहिलेलं आहे, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. जेव्हा देवाचं वचन तुम्हाकडे येतं तेव्हा तुमची जबाबदारी आहे की ती वचन, ती सुवार्ता स्वीकारणं, विश्वास ठेवणं त्या वचनावर, सुवार्तेवर विश्वास ठेवणं. म्हणून रोम करासपत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, रोम करासपत्र 10वा अध्याय 17 वचन, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. जी सुवार्ता मरियेकडे आली, तिनं स्वीकारली, तिनं समर्पण केलं त्यासाठी, तुझ्या वचनाप्रमाणे हो. आजचा संदेश तुम्हाकडे देव येत आहे की मी तुझी परिस्थिती बदलेल, मी तुझा स्वभाव बदलेल, मी तुझे जीवन बदलेल, पण तुम्ही हे वचन स्वीकारा. प्रभूला, येशूला म्हणा, प्रभू माझं जीवन बदल, माझी परिस्थिती बदल, मला आजारातून मुक्त कर, मला पापातून सोडव, मला व्यसनातून सोडव. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही पडलेला आहात, दुःख, निराशा तुमच्या जीवनात आहे, आज वचन तुमच्या जीवनामध्ये प्रकाश बनवून येत आहे. अंधार निघून जाईल, आरोग्य बनून येत आहे, आजार निघून जाईल. आज वचन जीवन बनून येत आहे, मृत्यू निघून जाईल. कारण बायबल सांगतं सुवार्तेच्याद्वारे मरण नाहीसं झालेले आहे आणि जीवन व अविनाशिता ही प्रकाशित झालेली आहे. प्रियानो, हिनं विश्वास धरिला आणि जेव्हा ती घरामध्ये जाते, बायबल सांगतं तेव्हा घरात जाऊन तिने अलिशेबेला अभिवंदन केलं. तेव्हा असे झाले की अलिशेबेने मरियेचे अभिवंदन ऐकताच बालकाने तिच्या उदरात उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. पहा, मरियेचे शब्द हे सामर्थ्याने भरलेले, तिची अभिवंदनाची पद्धत, तिच्या मुखातले शब्दामध्ये सामर्थ्य देवानं घातलं. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकून विश्वास ठेवू लागता आणि प्रार्थना करू लागता, तुमची प्रार्थना
अनेकांचं जीवन बदलणारी बनते. जेव्हा देवाचं वचन ऐकून विश्वास ठेवू लागता आणि सभास्थानात जाऊन भक्ती करू लागता, त्या भक्तीमध्ये परमेश्वर तुम्हाला आनंद देतो आणि परमेश्वराला पण आनंद होतो. आता मरियेचे शब्द बदललेले आहेत. जेव्हा अलीशिबा म्हणते, माझ्या प्रभूच्या मातेने मजकळे यावे मला कोठून, हे मरिये तुझं अभिवादन ऐकताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. किती ती नम्रतेचे, किती ते प्रीतीचे, शांतीचे, सामर्थ्याचे शब्द तिच्या मुखातून निघलेले आहेत. आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकून विश्वास ठेवलेले परमेश्वराचे पवित्र लोक आहात, सामर्थ्याने भरलेले आहात, प्रार्थना करणारे, भक्ती करणारे आहात, तर तुमच्या शब्दानं आज समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडायला पाहिजेत. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्या लोकांना तुमच्या बोलण्यानं आनंद व्हायला पाहिजे. तुमचे शब्द इतरांना दुखावणारे नसावे, तर त्यांना आनंद देणारे असावेत. तुमचे शब्द घरातल्या लोकांना उत्तेजन देणारे असावेत. कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. आज अनेकांच्या जीवनात प्रॉब्लेम, समस्या कुठं आहे? ते वचन ऐकतात, विश्वास धरतात, पण त्यांच्या मुखातून येणारे शब्द हे कधी कधी धारदार आहेत, नाती तोडणारे आहेत, देवाला दुःख देणारे आहेत. म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, अलीशिबा म्हणते, तुझी शब्द, तुझं अभिवादन ऐकून माझ्या उदरातल्या बालकाने काय केली? उडी मारलेली आहे. आणि अलीशिबा पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य, तुझ्या पोटचं फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे मला कोठून. पहा, तुझ्या अभिवंदनाची वाणी ऐकताच, माझ्या कानी पडताच बालकाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. आणि शेवटचं ते महत्त्वाचं वचन, जिने विश्वास धरला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. परमेश्वरानं जकर्याने अलीशिबेला सांगितलेल्या गोष्टींची, जकर्याने विश्वास धरल्यामुळं, अलीशिबेला तो अनुभव आल्यामुळं त्या दोघांनी विश्वास धरला, ते धन्य झालेत. पण ज्या परमेश्वरानं मरियेला अभिवचन दिलं की तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, प्रियानो, ते तिनं स्वीकारलं. आणि ती परमेश्वराला म्हणते, तुझ्या इच्छेप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि तिचा स्वभाव, तिचं बोलणं, वागणं बदललेलं आहे. आणि प्रियानं आम्हाला पाहायला मिळतं, तीच अलीशिबा मरियेचं अभिवादन ऐकून पवित्र आत्म्यानं भरली. आणि ती म्हणते, जिने विश्वास धरला ती धन्य. आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे की जर तुम्ही विश्वास धराल तर तुम्ही धन्य. तुम्ही जर परमेश्वर विश्वास धराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. कारण प्रभूचं वचन असमर्थ होत नाही. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, प्रभूने तिला सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्णता होईल. आणि ती पूर्णता जकर्या आणि अलीशिबाच्या जीवनात झाली. योहान, बाप्तिस्मा करणारा योहान, जकर्या आणि अलीशिबा यांच्या घरात जन्मास आला. अलीशिबेनं योहानाला जन्म दिला, ज्यानं प्रभूच्या येण्याची भविष्यवाणी घोषणा केली. अनेकांना त्यानं बाप्तिस्मा दिला. आणि ज्या मरियेनं देवाचं वचन स्वीकारलं, त्या मरियेनं तारणारा तिच्या उदरी जन्मास आला. देवबाप करो हा सर्व संदेश तुमच्या जीवनासाठी परमेश्वर आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो. आजचा हा मोलाचा संदेश या प्रियजनाने ऐकलेला आहे. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, तुझं वचन हे प्रभू चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियासारखं आहे. कारण शास्त्रात लिहिलं, आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही. तसं परमेश्वर तुझं वचन ज्या कार्याकरता तू पाठवतोस ते कार्य केल्याशिवाय, सफल झाल्याशिवाय परत येत नाही. मी प्रार्थना करतो राजे येशू, जे तुझं वचन प्रभू तू पूर्ण करणारा देव आहेस, ज्याने हा संदेश ऐकला त्यांच्या जीवनामध्ये आज येशू तुझ्या नावामध्ये चांगल्या गोष्टी घडू देत. ज्यांना संतान मुलबाळ नाही त्यांना बापा येशू तू त्यांना आनंदी मुलाची माता बनव. ज्यांच्या जीवनामध्ये आजारपण आहे प्रभू येशूच्या नावात ते आजार निघून जाऊ लागू देत. ज्यांनी व्यसनामध्ये अडकलेले आहेत, पापामध्ये आहेत, येशूच्या नावात ते पाप, तो व्यसनाचा दुष्टात्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रभू येशू, ज्या बहिणीने भावाने आज विश्वास धरलेला आहे त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू, आणि तुझं गौरव होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नामात ही प्रार्थना करीतो. आमेन.
देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.